नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. भूमीच्या हाती पुरावा लागलेला आहे, गाडीच्या रजिस्ट्रेशनचे पेपर्स आहेत आणि ते पेपर्स घेऊन जेव्हा भूमी आता महाजनांच्या घरी जाणार आहे तेव्हा रागिणीच्या शिट्ट्या वाजणार आहेत. पण आता आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की रागिणी काय करू शकते. रागिणी गुन्हा मान्य करेल, पण पुढे काय होणार आहे हे सगळं माहितीच आहे. परंतु रागिणीने आता मोठा डाव साधलेला आहे आणि तो नक्की काय आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे भूमी भाज्या निवडत असते तेव्हा तिथे नीलू येते आणि नीलू म्हणू लागते की हात चालव जरा. नाही, त्या भाजीची देठं अशा पद्धतीने हातात पकडलेली आहेस ना, त्याच्यामुळं असं वाटणार पण नाही आहे की ह्या भाज्या निवडल्या जातील आजच्या दिवसात. नाही, जरा हात चालवून कामं करत जा पटापटा, नाहीतर तुला काय जमतं ग, तुला काहीच जमत नाही आहे. या भाषेमध्ये नीलू बोलत असते. भूमी मात्र शांतपणे ऐकून घेत असते. तेव्हा भूमीचे बाबा तिला म्हणू लागतात की कळतंय का तुला काय बोलतेस, तिची अवस्था काय आहे, ती कोणत्या अवस्थेत आहे याचा तरी विचार कर जरा. आणि त्याचबरोबर नीलू बाकीचे तिचे इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते की झालंय का तुझं सगळं बघ. नाही, कणिक मळून ठेवलीस का, भाजी फोडणीला टाकली का, वाटण केले का, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा भूमी सांगत असते की हो, वाटण तयार, भाजून ठेवलेलं आहे, वाटण तयार करून घेते, कणिक मळून ठेवलेली आहे, या सगळ्या गोष्टी ती सांगत असते. परंतु इकडे नीलू मात्र तिला बोलतच असते. काही करून नीलूने एकच ठरवलेलं आहे की भूमीला त्रास द्यायचा. भूमीला फक्त आणि फक्त त्रास द्यायचा. तिला जेवढं छळता येईल तेवढं छळायचं. याच गोष्टीमध्ये तिला आनंद भेटत आहे. तेव्हा भूमीचे बाबा म्हणतात, अगं तिची परिस्थिती काय आहे, ती कोणत्या अवस्थेत आहे याचा तरी विचार कर जरा. वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत असतेस फक्त. तेव्हा नीलू म्हणत असते, हे सगळं मी काय तिच्यासाठीच करत आहे ना, या सगळ्यामध्ये माझा काय आहे फायदा. तिची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असं मला वाटत आहे, म्हणून तर मी हे सगळं करत आहे. त्याचबरोबर तिला बाबा सांगू लागतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, तुला तुझ्या तोंडाला जरा पण आळा नाही आहे, तुला जराही वाटत नाही आहे की आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होऊ शकतो. या गोष्टीची तुला जराशीही जाणीव नाही. तुला फक्त लोकांना त्रास द्यायलाच आनंद मिळतो. आणि ती लेक आहे ग तुझी, तिच्याशी जरा कधीतरी नीट वागत जा. तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे बाबा माहिती आहे का, मला सवय झाली या गोष्टींची. आणि त्यानंतर नीलांबरी मात्र पुन्हा तोंड सोडून देते आणि ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणू लागते, कसं आहे माहिती आहे का, आत्ता तिला नवऱ्यानं टाकलेली आहे, आपण तिला पोसतोय, ती आपल्याकडे येऊन राहिलेली आहे आणि नवऱ्यानं टाकलेल्या बाईशी असंच वागायचं असतं. भूमी म्हणते की आई बास, तोंड सांभाळून बोल. माझा आणि आकाशमध्ये मतभेद झालेले आहेत म्हणून आम्ही वेगळे राहत आहोत आणि त्यासाठी कारणं आहेत. काही दिवसांसाठी मी फक्त इथं राहायला आलेली आहे. तेव्हा नीलू म्हणत असते, काही दिवसांसाठी का होईना, पण त्याला नवऱ्यानं टाकलेलीच म्हणतात ग, त्याला वेगळा शब्द नाही आहे आमच्याकडे, असं ती भूमीला बोलत असते. भूमीला मात्र कळतच नसतं की नक्की काय वागायचं आहे आणि ह्या बाईशी कशा पद्धतीनं डील करायचं आहे याचा विचार भूमी करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी सगळ्या गोष्टी बोलत असते आणि रागिणीची मात्र नाटकं सुरूच असतात. रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं आणि इकडे नीलू मात्र तिला वाटेल ते करत असते. नीलूच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की काहीही झालं तरीही आपण भूमीला फक्त त्रासच द्यायचा आहे. तेव्हा बाबाही चिडतात आणि म्हणतात, कसं आहे माहिती आहे का, या घरात फक्त एवढंच होऊ शकतं, याच्यापेक्षा वेगळं काहीच होऊ शकत नाही. कारण जे काय घडत आहे ना त्याला फक्त आणि फक्त भूमी जबाबदार आहे असंच फक्त गृहीत धरायचं असतं. बाकी कोणत्याही गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही आणि हे सगळं नेहमीचंच झालेलं आहे असं बाबा बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की जे काय झालेलं आहे त्या सगळ्याचं खापर माझ्यावरच फोडायचं आहे, हे नेहमीचंच झालेलं आहे. आणि तेवढ्यातच तिथे गायकवाड साहेब येतात. गायकवाड साहेब आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात की भूमी मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग भूमीला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग लगेचच बाबा म्हणतात की नीलू चल आत चल. तेव्हा नीलू मात्र जायला तयार नसते. तिला खबरी पोचवायच्या असतात म्हणून ती तिथंच थांबायला तयार असते. ती म्हणत असते, माझ्या लेकीकडे पाहुणे आलेले आहेत, मग मला त्यांचा पाहुणचार बघायला नको का, त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललंय ते बघायला नको का. ही सगळी नाटकं तिची सुरू होतात आणि ती बोलू लागते की नाही, मला बघायचं आहे त्यांना काय बोलायचं आहे ते, म्हणून मी इथं थांबत आहे. हे सगळं नीलू बोलत असते. तेव्हा बाबा म्हणतात, माझी लेक खंबीर आहे, तिची ती एकटी बघून घेईल, चल तू आतमध्ये. आणि मग बाबा नीलांबरीला हाताला धरतात आणि अक्षरशः तिला खेचत आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा भूमी म्हणू लागते की गायकवाड साहेब माफ करा, ती माझी आई
तेव्हा ते म्हणतात ते माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे गायकवाड साहेबांना जवळजवळ सगळी माहिती कळलेली आहे की भूमीची आई तिच्याशी कशा पद्धतीने वागत आहे, भूमी कोणकोणत्या गोष्टींबरोबर सामना करत आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना कळलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे बाबांनी आता नीलूला खेचतच आत नेलेला आहे आणि मग भूमी गायकवाड साहेबांना म्हणते की बोला. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत आणि भूमी मॅडम जी जाळलेली गाडी होती ती तुमच्या लक्षात आलंच असेल की ती कोणाची होती ते. आणि आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मला गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी मी चेक करत आहे आणि पुन्हा त्याच गोष्टी समोर येत आहेत. भूमीला सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आता भूमी आणि गायकवाड साहेब यांच्यामध्ये बोलणं होतं आणि गायकवाड साहेब भूमीला म्हणू लागतात की आपल्याला आता गेलं पाहिजे. तेव्हा भूमी आणि गायकवाड साहेब आता जायला निघालेले असतात, कारण त्यांच्याकडे आता पुरावे आहेत आणि त्या पुराव्यांवरून जो गुन्हेगार आहे त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून गायकवाड साहेब हे भूमीला घेऊन निघालेले असतात. इकडे आकाश विचार करत असतो. आकाश म्हणत असतो की नाही, काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय, सगळं वेगळ्या पद्धतीनं घडत आहे, मला थोडासा नीट विचार केला पाहिजे असं आकाशच्या डोक्यात सुरू असतं. आणि आकाश म्हणत असतो की नाही, मला थोडासा वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागणार आहे, तरच गोष्टी माझ्या हाती येणार आहेत. म्हणजे भूमीने माझ्याकडे पुरावे दिलेले आहेत, भूमीने मला सांगितलेलं आहे की नक्की काय घडलेलं आहे आणि तरीही आता मी भूमीवर विश्वास ठेवत नाही. मला माहिती आहे की भूमी ही कधीच खोटं बोलत नाही आहे. मग मी आता काय करू? मला हे पण वाटत आहे की आई जे करते ते, म्हणजे आई जे बोलते ते पण कशावरून खोटं आहे, कारण आई का खोटं बोलेल आणि आई असं का वागेल? अशी आकाशची द्विधा मनस्थिती झालेली असते. पण आई तर माझ्यासमोर सिद्ध करते, आईनं मला दाखवलं, कारण आकाशला ते आठवत असतं. भूमी आकाशला म्हणालेली असते, आकाश विचार कर त्या जळालेल्या गाडीचा आणि त्याच वेळी आत्यांचा हात भाजणं, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. हे सगळं आकाशच्या डोक्यात येत असतं. आकाशला मात्र आता कळतच नसतं की हे सगळं काय व्हायला लागलेलं आहे. आकाश मात्र विचार करत असतो की हे कशा पद्धतीनं घडत आहे, मी नक्की कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवू, माझ्यासाठी दोघीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, मग मी नक्की काय करू? हा विचार आकाशच्या डोक्यात आलेला असतो आणि आकाशला त्रास होत असतो. आकाश म्हणू लागतो की जे काय घडत आहे त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मात्र भूमीवर आणि माझ्या बाळावर होत आहे, हा विचारही आकाशच्या मनात येतो. म्हणजे कुठेतरी आकाशला वाटत आहे की नाही, भूमी जे बोलत आहे त्यामध्ये तथ्य आहे आणि भूमीने आत्तापर्यंत जे काय सांगितलेलं आहे तेही कुठं खरं आहे. फक्त भूमी त्याचे पुरावे मात्र माझ्यापर्यंत देऊ शकलेली नाही, कारण मी भूमीला त्याचे पुरावे मागितले होते. पण जेव्हा भूमी पुरावे द्यायला जाते तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो. पण आई तर मला सगळ्या गोष्टींचे पुरावे देत आहे ना, कारण आईचा हात भाजला तर आईने मला सांगितलं, ती घरी आली आणि तिचे पाय शेकण्यासाठी तिने पौर्णिमाला पाणी आणायला सांगितलं. त्यावेळेस आजीही तिथं होती, आजी जप करत बसलेली होती आणि आजी कशाला खोटं बोलेल ना, असं सगळं आकाशच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश याच गोष्टींचा विचार करत असतो, पण हे अति होत चाललंय हेही आकाशच्या लक्षात येतं. त्याचबरोबर इकडे आजीने सांगितलेल्या गोष्टीही त्याच्या कानात असतात, कारण त्याला विचार करायचा असतो की नक्की काय घडत आहे. आणि आता ह्या गोष्टीवरती मार्ग तर काढावा लागणार असतो, कारण भूमी, त्याचं होणारं बाळ हे सगळं आता घराच्या बाहेर आहे आणि यामध्ये कुठंतरी इगो प्रॉब्लेम पण येतोय हेही आकाशला जाणवत असतं. आकाश या गोष्टींचा विचार करत असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की नाही, कुठंतरी या सगळ्या गोष्टी आता थांबायला पाहिजेत असं आकाशला वाटू लागलेलं असतं आणि आकाश त्याच विचारांमध्ये असतो. तेवढ्यातच मानसी तिथे येते आणि मानसी म्हणते की भाऊजी, ताई आलेली आहे खाली. तेव्हा मानसी सांगत आलेली पाहून आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणतो की एवढ्या उशिरा का आली असेल भूमी, नक्की काय झालं असेल? हा प्रश्न आकाशच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि आकाश विचारातच गुंतलेला असतो. मानसी सांगून गेलेली असते आणि आकाश पुन्हा विचार करू लागलेला असतो. म्हणजे एवढ्या रात्री असं काय घडलं की भूमी महाजनांच्या घरी आलेली आहे, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आणि मग आकाश आता खाली जायला निघतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की खाली काहीतरी वेगळं घडणार आहे आणि मग भूमी एकटी आलेली नसते, तर सोबत तिच्या गायकवाड साहेब असतात, एक लेडी कॉन्स्टेबल असते. हे सगळ्यांना घेऊन भूमी तिथं आलेली असते आणि आकाशही खाली जातो. त्याचबरोबर घरातील सर्वजण आता आलेले असतात आणि भूमी कशासाठी आलेली आहे आणि हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि त्याचवेळी भूमीने आता खूपच मोठा डाव साधलेला असतो.
पण रागिनी मात्र त्याच्यावर पाणी ओतणार यात काहीच शंका नसते, कारण रागिनी प्रत्येक डाव उधळत असते. तिला माहिती असतं की आता ह्याच्यापुढे काय करायचं आहे. आणि मग गायकवाड साहेबांना बघून आकाश म्हणतो की गायकवाड साहेब तुम्ही इथे? तेव्हा ते सांगतात की कसं आहे माहिती आहे का, मिसेस भूमी महाजन यांनी तुमच्या घरातील माणसांवर संशय घेतलेला आहे, म्हणून ते तुमच्यापासून वेगळे राहत आहेत हे आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळं मी आता त्यांना घेऊन आलेलो आहे. तेव्हा आकाश म्हणू लागतो पण त्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. तेव्हा गायकवाड साहेब सांगत असतात की आहे, त्या सगळ्याचा या गोष्टीशी संबंध आहे. आकाश म्हणतो कसं आहे माहिती आहे का, मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये जर ढवळाढवळ करणार असाल तर त्या गोष्टी थोड्याशा विचार करण्यासारख्या आहेत. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की मी तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. ज्या गोष्टींचा या केसशी संबंध आहे त्या गोष्टी फक्त मी रिचेक करत आहे. तुम्ही आणि भूमी महाजन वेगळे राहत आहात यात काही शंका आहे का? राहतात ना भूमी मॅडम त्यांच्या वडिलांबरोबर. आणि आता आकाशकडे शब्दच नसतात बोलायला, कारण भूमी ही तिच्या बाबांकडेच राहत असते हे सगळ्यांनाच माहिती असतं. आणि मग इकडे आकाश मात्र शांतच उभा राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणते की आकाश तुला पुरावे हवे होते ना, आज माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी पुरावे घेऊनच आलेली आहे. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणू लागतो म्हणजे? तेव्हा गायकवाड साहेब सांगतात की मी तुम्हाला CCTV फुटेजमध्ये दाखवलेली गाडी जळाली होती. तेव्हा आकाश म्हणतो हो मग? तेव्हा ते सांगतात की तरीही पुरावे नष्ट झाले तरीही गोष्टी थांबत नाहीत, कारण जोपर्यंत आम्ही शोध थांबवत नाही तोपर्यंत पुरावे काहीच संपत नसतात. त्या जळालेल्या गाडीची नंबर प्लेट आम्हाला मिळाली आणि त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही काढलेलं आहे. नंबर प्लेटवरून हे स्पष्ट झालेलं आहे की ती गाडी, आणि भूमी मग रागिनीच्या समोर येते आणि सांगू लागते की ती गाडी रागिनी पटवर्धन यांच्या नावावरती रजिस्टर आहे. तेव्हा आकाश म्हणतो आई तू वाटेल ते आरोप काय करतेस भूमी, तू आईवरती आरोप करतेस? भूमी म्हणते हो आकाश मला माहिती आहे मी कोणावरती आरोप करते ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता सध्या मी जो काही विचार करत आहे त्यानुसार मी तुला सांगत आहे ते म्हणजे ती गाडी जी आहे ती रागिनी पटवर्धन यांच्याच नावावरती आहे आणि यात काही शंका नाही असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भूमीच्या या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे का, तर असा प्रश्न आकाशला पडतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आजी पण ओरडायला लागते काय बोलते ही भूमी, नक्की असं काय झालेलं आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे, सगळेजण अवाक झालेले आहेत. आता भूमीने रागिनीवरती आरोप केलेत आणि रागिनीला तर माहिती आहे की आता ती पूर्णपणे अडकली जाणार आहे. मग रागिनीला धक्का बसतो. आकाश म्हणत असतो काय भूमी तू आईवरती बोलतीये, आईबद्दल बोलतीये? तेव्हा भूमी म्हणते हो माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा व्हेकल रजिस्ट्रेशनचे कागदपत्र गायकवाड साहेब आकाशच्या पुढे देतात आणि म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश महाजन, हे गाडीच्या रजिस्ट्रेशनचे पेपर्स आहेत आणि ती गाडी कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला दिसतच आहे. मग आकाश ते पेपर पाहतो. अभि तिथं असतो. अभि तर ओरडून भूमीच्या अंगावरती जातो आणि म्हणतो की मी विसरून जाईल की तू माझ्या भावाची बायको आहे. आत्तापर्यंत मी शांतपणे बसलेलो आहे, पण माझ्या आईवरती आरोप केलेले मी सहन करणार नाही, या भाषेमध्ये अभि बोलत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी माझ्याकडे पुरावे आहेत म्हणूनच मी बोलत आहे. आणि आता भूमीने पुरावे तर दिलेले आहेत. रागिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. रागिनीला कळायचं बंद झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही रागिनी आता ही गोष्ट कशी मान्य करणार हे मात्र खूपच रंजक असणार आहे. आणि रागिनीला धक्का तर बसलेला आहे. रागिनीचा गड आता हललेला आहे आणि तिला आता कोसळण्याची भीती वाटू लागलेली आहे. त्याचबरोबर आकाश म्हणतो की भूमी तुला काय म्हणायचं आहे, हे खरं आहे? तेव्हा भूमी म्हणते की हो, माझ्या खुनाची म्हणजे आपल्या रघुकाकांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या हा रागिनी पटवर्धन आहेत. त्यांनी रघुकाकांना मारलेला आहे, म्हणजेच त्यांनी माझ्या खुनाची सुपारी दिलेली होती. ती गाडी मला मारण्यासाठी आलेली होती. रघुकाका असं काहीतरी मला सांगणार होते, म्हणून रघुकाकांनी मला ढकलून दिलं आणि स्वतः त्या गाडीच्या खाली आलेले आहेत. त्यांनी त्याच्या जीवाची बाजी लावली, त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यानंतर मी वाचलेली आहे, हे भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर रागिनी पटवर्धन यांच्या नावावरती ती गाडी रजिस्टर असते. त्या गाडीची
नंबर प्लेट मिळालेली असते, हे सगळं घडलेलं असतं. तरीही आकाश मात्र आता कसा विश्वास ठेवणार? इथे रागिणीने आकांड तांडव करायला सुरुवात केलेली असते की मला हे सगळे गुन्हे मान्य आहेत, हे सगळं मला मान्य आहे, हे पुरावे सगळं मान्य आहे. आणि सगळ्यांच्या समोर रागिणी तिथं हात जोडून जाते आणि म्हणते की हो, मला हे सगळं मान्य आहे, हे सगळं मीच केलेलं आहे असं रागिणी म्हणते. मी सगळे गुन्हे माझे मान्य करते, तुम्ही मला अटक करा, तुम्ही मला घेऊन चला. आणि रागिणीने हात जोडलेले असतात. तर आकाश त्याचबरोबर हे सगळेजण पाहत असतात. पण भूमीच्या डोक्यात मात्र शंका येते. भूमी म्हणते की नाही, ह्या बाईच्या डोक्यात वेगळाच काहीतरी डाव दिसतोय. एवढी सहजासहजी हिनं ही गोष्ट मान्यच तर कशी केली, हा प्रश्न इकडे भूमीच्या डोक्यात आलेला असतो. रागिणी एवढ्या सहजासहजी कसं मान्य करते, हे भूमीच्या डोक्यात आलेलं असतं. आणि भूमी त्या गोष्टींचा विचार करत असते. आणि त्याचवेळी आकाश सर्वजण तिथं आहे. रागिणी हात जोडून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत आहे. ती सांगत आहे की मला माफ करा, हे सगळं माझ्याकडून झालेलं आहे, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे असं रागिणी बोलत असते. आणि त्याचवेळी रागिणीच्या या बोलण्यामुळं आकाश म्हणतो, अगं आई काय बोलतेस तू हे, पण मी कुठं असं म्हणलेलं आहे. तेव्हा रागिणी म्हणते, कसं आहे माहिती आहे का आई, तुला लक्षात आलं नसेल, आपल्या मुलांच्या नजरेत जेव्हा आपल्याला शंका दिसते, आपल्याबद्दल संशय दिसतो, ती गोष्ट खूपच वाईट असते. आणि आत्ता मला माझ्या मुलाच्या नजरेत, अगं मी माझ्या मुलांना एवढं सांभाळलं नाही, एवढं आकाशला सांभाळलं आहे. त्याच्या आजारपणात रात्रभर त्याच्या उशाशी बसून राहिलेली आहे. आणि आज हे बघितलंच काय दिवस आलेत मला. अगं मी माझ्या दोन्ही सुनांवर जेवढं प्रेम केलं नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं प्रेम या भूमीवर केलेलं आहे. पण तुला माहिती आहे का, डोहाळे लागतात. आणि भूमीला डोहाळे लागलेले आहेत ते म्हणजे माझ्या हातामध्ये बेडा ठोकायचे. अगं माझी सून आहे ना, आपण सगळ्या गरोदर बायकांचे डोहाळे पूर्ण करतो ना, मग भूमी माझी सून आहे, आता मला माझ्या सुनेचे डोहाळे पूर्ण केलेच पाहिजेत. माझ्या सुनेला नक्की काय त्रास होतोय ते मला बघावंच लागणार आहे असं रागिणी म्हणत असते. आणि भूमी म्हणते की आता ह्यांचं नवीन नाटक काय सुरू झालेलं आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे, हे भूमीच्या मनात आलेलं असतं. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमीच्या घरी रागिणी गेलेली असते आणि भूमीला म्हणत असते की तुला काय वाटलं तू मला. तेव्हा रागिणीला भूमी म्हणते की कसं आहे, दिसायला लागलं ना जेल आता, कसं आहे तुम्ही जे गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा तर तुम्हाला होणारच आहे मिसेस रागिणी पटवर्धन, एवढं लक्षात ठेवा, कारण तुम्ही उपरे आहात. आणि हे सगळं नीलूच्या समोर सुरू असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने आकाशला फोन केलेला आहे आणि आकाश मात्र भूमीला म्हणत असतो की भूमी आत्ता मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणजे आता इथे असं घडलेलं आहे की आकाशला भूमीने रागिणीवरतीचे आरोप केलेले आहेत, ते आरोप मात्र मान्य नाहीत. आता भूमी नक्की पुढे काय करणार, रागिणीची तर वाट लागलीच पाहिजे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.